शांत, अगदी शांत होती ती रात्र. आकाशात असंख्य तारे लुकलुकत होते. जणू काही ब्रह्मांड स्वतः श्वास रोखून उभं होतं. गंगा मंद स्वरात वाहत होती. वाऱ्याच्या प्रत्येक झुळुकीत एक दिव्य संकेत दडलेला होता. पण अचानक मथुरेच्या राजवाड्यातील कारागृहात एक भयंकर कंप निर्माण झाला. जणू पृथ्वीने स्वतः भीतीने थरथर कापायला सुरुवात केली. कारागृहात कैद असलेले वसुदेव आणि देवकी, त्यांच्या डोळ्यांत वेदना, भय आणि आशेची एक अखेरची ठिणगी पेटलेली होती. देवकीच्या हातांना बेड्या होत्या, पण तिच्या अंतःकरणात एक विश्व हलत होतं. वसुदेव हा 8वा पुत्र, तोच कंसाचा अंत करणार आहे का? देवकीचा आवाज थरथरत होता. वसुदेव गंभीरपणे म्हणाले, देवकी, ही केवळ संतानाची जन्मकथा नाही, हा अधर्माविरुद्ध धर्माचा उदय आहे. आणि त्या क्षणी कारागृहात तेज पसरलं. भिंती, बेड्या, साखळदंड सगळं थरथरायला लागलं. देवकीच्या कुशीतून एक दिव्य प्रकाश प्रकट झाला आणि त्या प्रकाशातून प्रकट झाला श्रीकृष्ण. चतुर्भुज रूप, शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेलं, डोळ्यांत ब्रह्मांडाचं सामर्थ्य. देवकी आणि वसुदेव अचंबित झाले. मी आहे नारायण, त्या बालरूपातून गगनभेदी आवाज घुमला. अधर्माचा अंत करण्यासाठी मी अवतरलो आहे. त्याच वेळी मथुरेच्या सिंहासनावर बसलेला अत्याचारी कंस अचानक जागा झाला. त्याच्या डोळ्यांत भीती नव्हती, होती ती भयंकर क्रूरता. तो जन्माला आला आहे, माझा मृत्यू जन्माला आला आहे. त्याच्या हसण्यात मृत्यूचा नाद होता. कंसाने आपल्या राक्षसी सैन्याला आज्ञा दिली, जा, त्या बालकाला शोधा, त्याचा श्वासही उरू देऊ नका. दरम्यान कारागृहात श्रीकृष्णाने आपलं रूप बदललं. तो साधा, निरागस बालक झाला. आकाशातून आवाज आला, वसुदेव, या बालकाला गोकुळात नंदाच्या घरी घेऊन जा आणि तिथली कन्या येथे आण. आणि मग एक चमत्कार घडला. कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडले. सैनिक गाढ झोपले. साखळदंड तुटून पडले. वसुदेवने बालकाला उचललं. बाहेर पाऊस कोसळत होता. यमुना प्रचंड वेगाने वाहत होती. पण जसेच वसुदेव नदीत उतरले, यमुनेने आपला मार्ग मोकळा केला. आकाशात शेषनाग प्रकट झाला. त्याच्या फणांनी बालकावर छत्र धरलं. पण अचानक अंधारात एक भयावह गर्जना झाली. कंसाने पाठवलेला एक महाकाय असुर यमुनेच्या मध्यभागी प्रकट झाला. थांब वसुदेव, तो गर्जला, तो बालक मला दे. वसुदेव थरथरले, पण त्यांच्या डोळ्यांत धैर्य होतं. हा केवळ बालक नाही, हा सृष्टीचा रक्षक आहे. असुराने प्रचंड शक्तीने आक्रमण केलं. पाणी उसळलं, आकाश काळवंडलं. तेवढ्यात बालक कृष्णाच्या डोळ्यांत तेज चमकलं. क्षणात त्याने आपलं दिव्य रूप प्रकट केलं. संपूर्ण ब्रह्मांड त्या लहानशा शरीरात दिसू लागलं. अधर्मा, कृष्णाचा आवाज गडगडला, तुझा अंत निश्चित आहे. असुराने अस्त्र उगारलं, पण कृष्णाच्या केवळ एका दृष्टिक्षेपाने ते अस्त्र भस्म झालं. यमुनेच्या लाटांनी असुराला गिळलं. देव, ऋषी, गंधर्व आकाशातून स्तुती करू लागले, जय श्रीकृष्ण, जय विष्णू अवतार. वसुदेव गोकुळात पोहोचले. बालकाची अदलाबदल झाली आणि ते परत कारागृहात आले. सकाळ झाली. कंसाला बातमी मिळाली, बालक जन्मला आहे. तो कारागृहात धावून आला. त्या कन्येला उचललं आणि जमिनीवर आपटण्याचा प्रयत्न केला. पण ती कन्या आकाशात उडाली, दिव्य रूप धारण केलं. अरे मूर्ख कंसा, तुला मारणारा जन्मला आहे आणि तो तुझ्या हातातून सुटला आहे. कंसाच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच भीती उमटली. त्याच्या डोळ्यात एकच प्रश्न, तो कुठे आहे? आकाश गडगडू लागलं. वाऱ्याचा वेग वाढला आणि एक गूढ आवाज संपूर्ण सृष्टीत घुमला, तो वाढत आहे गोकुळात, आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा संपूर्ण अधर्म नष्ट होईल.